मराठीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे। ती तिच्या दमदार अभिनयासोबतच बिनधास्त स्वभावासाठीही ओळखली जाते। OTT क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्रीने वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे। मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम अशा अनेक भाषांच्या चित्रपटांमध्ये राधिकाने काम केलं आहे। वादग्रस्त आणि दिलखुलास वक्तव्यामुळे ती कायम न्यूजमध्ये असते। एका मुलाखतीत तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत। चला तर ती नक्की काय म्हणाली ते सविस्तरपणे जाणून घेऊया। राधिका ही मूळची पुण्याची आहे। तिने फर्ग्युसन महाविद्यालयातून अर्थशास्त्र आणि गणित विषयात पदवी घेतली। यानंतर ती वेस्टर्न डान्सचे प्रशिक्षण घेण्यासाठी लंडनला गेली होती। याच काळात तिची भेट ब्रिटिश व्हायोलिन वादक आणि संगीतकार बेनेडिक्ट टेलर यांच्याशी झाली। पहिल्या भेटीतच दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली। काही काळानंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ते दोघे लंडनमध्ये लिव्ह इनमध्ये राहू लागले। शिक्षण पूर्ण झाल्यावर राधिका भारतात परत आली। या काळात तिला मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतून चित्रपटांच्या ऑफर यायला लागल्या। या दरम्यान तिने गो मला असा हवा, समांतर, तुकाराम, पोस्टकार्ड, लय भारी या मराठी चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला। ती शूटिंगमधून वेळ मिळाला की बेनेडिक्टला भेटायला लंडनला जाऊ लागली। मात्र तिला वरचेवर लंडनचा व्हिसा मिळायला खूप त्रास सहन करावा लागायचा। यावर तोडगा म्हणून त्यांनी लग्न करायचं ठरवलं। पती लंडनला राहत असल्याने तिला व्हिसा मिळायला काहीच अडचण येणार नव्हती। प्रेमाला लग्नाचे रूप देण्याचा निर्णयही या जोडप्याने अतिशय साधेपणाने घेतला। 2012 मध्ये अत्यंत साध्या पद्धतीने त्याने रजिस्टर मॅरेज केलं। विशेष म्हणजे त्यांनी लग्नाचे फोटोसुद्धा काढले नव्हते। राधिका अनेकदा सांगते की प्रेमाला लग्नाचे बंधन नसावे। लग्न या गोष्टीवर माझा विश्वास नाही आहे, फक्त व्हिसा मिळवायला म्हणून आम्ही एक फॉर्मॅलिटी म्हणून लग्न केलं। लग्नानंतर राधिका चित्रपटांच्या शूटिंगसाठी भारतात राहत होती, तर बेनेडिक्ट आपल्या कामासाठी युरोपमध्ये राहत होता। यामुळे अनेक वर्ष दोघे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहत होते। यावर बोलताना राधिका म्हणाली, आमचा एकमेकांवर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे आम्ही वर्षातून फक्त 12 दिवस भेटूनही आमच्यात अजिबात दुरावा नाही आहे। उलट आमचं नातं अजून स्ट्रॉंग होत जात आहे। पुढे लग्नाच्या 12 वर्षानंतर 2024 मध्ये या जोडप्याच्या आयुष्यात आणखी एक आनंदाची बातमी आली। राधिकाने तिच्या गरोदरपणाची घोषणा केली आणि त्याच वर्षी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला। विशेष म्हणजे राधिका आपटे हिने एका मुलाखतीत सांगितले होते की ते त्या काळात मूल होण्यासाठी कोणतेही नियोजन किंवा विशेष प्रयत्न करत नव्हते। त्यामुळे राधिकाच्या गरोदरपणाची बातमी त्यांच्यासाठी अनपेक्षित होती। मात्र गरोदरपणाचा हा टप्पा तिने मोठ्या उत्साहाने पार पाडला। तिच्या मुलीचा जन्म लंडनला झाला। मुलीच्या जन्मानंतर काही दिवसांनी ती परत भारतात आली। सध्या राधिका आपटे मातृत्वाचा आनंद घेत असतानाच पुन्हा एकदा आपल्या अभिनय कारकिर्दीकडे लक्ष देत आहे। मुलीच्या जन्मानंतर काही काळ तिने कुटुंबासोबत वेळ घालवला, मात्र आता ती नव्या प्रोजेक्टसाठी सज्ज झाली आहे। आपला स्पष्ट वक्तेपणा, स्वतंत्र विचारसरणी आणि वेगळ्या भूमिकांच्या निवडीमुळे राधिका नेहमीच चर्चेत राहत असते। त्या ती अक्का नावाच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे।